खाटू श्याम बाबांचा इतिहास हा त्याग, शक्ती आणि भक्तीचा एक अद्भुत संगम आहे. कोण होते बर्बरिक? बर्बरिक हे पांडवपुत्र भीम यांचे नातू आणि घटोत्कच यांचे पुत्र होते. ते बालपणापासूनच अत्यंत शक्तिशाली आणि धनुर्विद्येत निपुण होते. त्यांनी भगवान शिव यांची तपश्चर्या करून 3 अमोघ बाण प्राप्त केले होते, ज्यामुळे ते संपूर्ण जगाचा एका क्षणात विनाश करू शकत होते. 2. हारलेल्याचा सहारा कसे बनले? जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा बर्बरिक युद्ध पाहण्यासाठी निघाले. त्यांनी आपल्या आईला वचन दिले होते की जो पक्ष हरेल मी त्याच्या बाजूने लढेन. यामुळेच त्यांना हारे का सहारा म्हटले जाते. 3. श्रीकृष्णाची परीक्षा आणि शीश दान. बर्बरिक कौरवांच्या बाजूने लढले असते तर पांडवांचा पराभव निश्चित होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने एका ब्राह्मणाचे रूप घेऊन बर्बरिकची परीक्षा घेतली आणि दानात त्यांचे शीश डोके मागितले. बर्बरिकने हसत हसत आपले शीश तलवारीने कापून श्रीकृष्णाला अर्पण केले. 4. श्रीकृष्णाचे वरदान. बर्बरिकच्या या महान त्यागावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले की कलियुगात तू माझ्या श्याम नावाने ओळखला जाशील. जो कोणी तुझे नाव श्रद्धेने घेईल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. खाटूधाम मंदिराचे रहस्य. खाटू कुंड असे मानले जाते की श्यामबाबांचे शीश राजस्थानमधील खाटू गावातील एका कुंडात सापडले होते. या कुंडाला श्याम कुंड म्हणतात. चमत्कारी मूर्ती. खाटू श्यामजींची मूर्ती ही दुर्मिळ दगडापासून बनलेली आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार बाबांच्या डोळ्यांत पाहिल्यावर एक वेगळीच शांती आणि ऊर्जा मिळते. लखी मेळा. दरवर्षी होळीच्या सुमारास फाल्गुन महिन्यात येथे खूप मोठा मेळा भरतो, जिथे लाखो भक्त पदयात्रा करून दर्शनाला येतात. जर तुम्हाला खाटू श्यामबाबांची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जय श्री श्याम.